पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आयोजित या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 3 मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील शाळा नंबर 4 ही बंद आहे, या ठिकाणी दारूचा अड्डा सुरू झाला आहे, त्या ठिकाणी गाढवाद्वारे वाळू साठवली जाते, ही बाब निदर्शनास आणून देत सदर शाळा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली। तसेच अर्बन बँक महात्मा बसवेश्वर चौक ते पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय हा रस्ता वर्दळीचा आहे। शहर तालुक्यातील अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक याच रस्त्याने उपजिल्हा रुग्णालयाकडे जातात, ॲम्ब्युलन्स जातात, ही बाब लक्षात घेत नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी अर्बन बँक ते उपजिल्हा रुग्णालय रस्ता काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली। आणि भाग असेल अतिशय मुलांना शिकायला सुद्धा नाही। मी तिथल्या शिक्षक शिक्षण आहे, सगळे आहेत, पण तिथं पण घाबरतच आहे, त्याची दोनदा दुरुस्त करावं घाबरत काय विषय हे खरं खरं आणि त्या अहो लहान मुलांना ही नाही साहेब तिथं आम्ही प्रशासनाने घेऊन तातडीनं तुमच्या 10 दिवसात शाळा सुरू करायची हे काय टाकीचा प्रस्ताव होता, टाकीचा प्रस्ताव सुरू केला, टाकी सुरू केली